विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात संशोधक विद्यार्थी डॉक्टर सतीश खवले यांचं सारथीबद्दलचं मनोगत. जहां कोशिशों का सूरज चमके वहां अंधेरा कभी टिक नहीं सकता. मी हातोला, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद. सध्या मुंबई इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. माझा शैक्षणिक प्रवास कठीण वाटांवरून झाला, परंतु त्या वाटांना सोपं करणाऱ्या सारथी संस्थेनं मला माझ्या स्वप्नांना आकार देण्यासाठी नवा आत्मविश्वास आणि नवे पंख दिले. आज जे काही साध्य केलं आहे त्यामागे सारथी संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाला मोठं स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे, पण त्यासोबत स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनं, वेळ आणि ऊर्जा मिळवणं प्रत्येकाच्या हातात नसतं. माझ्यासाठी उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न हे एक आव्हान होतं. आर्थिक परिस्थितीमुळं आणि ग्रामीण भागातील मर्यादांमुळं या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणं खूप कठीण होतं. परंतु मी ठरवलं होतं, हार मानायची नाही. याच जिद्दीमुळं मी PhDच्या प्रवासाला सुरुवात केली. सारथी संस्थेबद्दल ऐकलं तेव्हा मला आशा वाटली. केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मानसिक आधार मिळेल ही खात्री वाटली. SMSRF 2019 योजनेद्वारे मला PhD अभ्यासक्रमासाठी आर्थिक मदत मिळाली. परंतु त्या पलीकडे सारथीनं दिलेला आत्मविश्वास, प्रेरणा आणि मार्गदर्शन हेच खऱ्या अर्थानं माझ्या यशाचं गमक ठरलं. सारथीनं मला मिळवून दिलेल्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांनी माझ्या ज्ञानात भर घातली. त्यातून मला केवळ तांत्रिक ज्ञान मिळालं नाही, तर माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. संशोधनाला लागणारी स्पष्टता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता यामुळं माझ्या PhD प्रवासाला नवी दिशा मिळाली. सारथीच्या मदतीमुळं माझ्या आयुष्यात परिवर्तन झालं. सारथी संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावरच्या योगदानानं माझ्या जीवनात मोठा बदल घडला. आर्थिक स्थैर्य मिळालं, म्हणून मी संशोधनावर लक्ष केंद्रित करू शकलो. पण या पलीकडे सारथीनं दिलेल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातून मी माझ्या क्षमतांना ओळखलं. विविध विषयांवर झालेल्या कार्यशाळांनी संशोधन प्रक्रियेत नाविन्यपूर्ण दृष्टिकोन कसा आणायचा याचं ज्ञान दिलं. सारथीमुळं मला देशभरातील संशोधक आणि विद्वानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनुभवातून मी खूप काही शिकू शकलो. नियमित मार्गदर्शनामुळे माझ्या संशोधनात येणाऱ्या अडचणींवर योग्य तोडगा काढता आला. सारथीच्या मदतीनं आयोजित 3 दिवसीय कार्यशाळा माझ्यासाठी आयुष्य बदलवणारी ठरली. या कार्यशाळेत मला अनेक नव्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. संशोधन प्रक्रियेत लागणारी काळजी, बारकावे आणि सखोलता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन झालं. या कार्यशाळेनं मला केवळ संशोधनात नव्हे तर माझ्या आत्मविश्वासातही वाढ केली. सारथी ही संस्था माझ्या आयुष्यात आली नसती तर कदाचित मी माझं PhD पूर्ण करू शकलो नसतो. केवळ आर्थिक मदतीसाठीच नाही तर भावनिक पाठिंब्यासाठीही सारथीचा आधार अत्यंत महत्त्वाचा होता. अनेक वेळा वाटतं, आपल्या स्वप्नांना जिथं जगण्यासाठी अवकाश मिळतो तिथंच ती फुलतात. माझ्यासाठी तो अवकाश सारथीने निर्माण केला. आज मी PhD पूर्ण करून शिक्षण क्षेत्रात आपलं योगदान देत आहे. पण माझ्यासारख्या अनेक जिद्दी विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गावर अडचणी येत असतात. मी त्यांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून मोठं होण्याचं स्वप्न असेल आणि आर्थिक किंवा इतर मर्यादा तुमच्या वाटेत येत असतील तर खचून जाऊ नका. तुमचं स्वप्न जपण्यासाठी सारथी तुम्हाला खंबीर साथ देईल. फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत तुमची असली पाहिजे. सारथीनं आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेनं पाऊल टाकायला मदत केली आहे. तुम्हीही त्याचा भाग व्हा. स्वप्नांना उंच भरारी घ्यायची आहे तर प्रामाणिकपणे मेहनत करा आणि सारथीसारख्या संस्थेवर विश्वास ठेवा. सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे सर, श्रीकांत देशमुख आणि संपूर्ण सारथी टीमचे मनापासून आभार. तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे आज मी या प्रवासात यशस्वी झालो. मी आज ज्या ठिकाणी आहे ते फक्त माझ्या मेहनतीनं नाही तर सारथीच्या पाठबळामुळे शक्य झालं. म्हणूनच भविष्यात जर कुठल्याही सारथीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासली तर मी नक्कीच मदत करेन. ज्ञानाची गंगाजळी ही पुढे नेण्यानेच फुलते आणि त्याच भावनेनं मी कार्यरत राहीन. सारथीमुळे मला मिळालेली संधी ही केवळ एक आर्थिक मदत नव्हती, ती होती आत्मविश्वास आणि आत्मभान मिळवण्याची प्रक्रिया. म्हणूनच मी सारथीला आधारवड म्हणतो. जेव्हा जीवनात वादळं येतात
तेव्हा कुठंतरी सावली शोधा. मग ती सावली देणारा सारथी असो किंवा तुमच्या स्वप्नांचा निर्धारच असो. आज माझं आयुष्य सारथीमुळे उजळलं आहे आणि मला खात्री आहे की तुमचंही स्वप्न सारथीच्या सहकार्यानं पूर्ण होऊ शकेल.